जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे। दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने संस्कृती जपली वार्षिक स्नेह संमेलनात मंदार वैद्य यांचे गौरवोद्गार। दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवताना खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने संस्कृती जपण्याचे मोलाचे काम केल्याचे गौरवोद्गार मुंबईतील विकसक मंदार वैद्य यांनी व्यक्त केले आहे। संस्कृती समाज घडवण्याचे काम करते, हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणाऱ्या या संस्थेचे कौतुक केले पाहिजे असेही मंदार वैद्य यावेळी म्हणाले। जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात मंदार वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन मंगळवारी आयोजित करण्यात आले होते। दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवताना खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने संस्कृती जपण्याचे मोलाचे काम केल्याचे गौरवोद्गार मुंबईतील विकसक मंदार वैद्य यांनी यावेळी व्यक्त केले आहे। संस्कृती समाज घडवण्याचे काम करते, हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणाऱ्या या संस्थेचे कौतुक केले पाहिजे असे मंदार वैद्य यावेळी म्हणाले। काम का अत्यंत उत्तम करतायत। प्रायमरी पासून PhD पर्यंतचा सगळा ते वर्ग सांभाळत आहेत आणि आज इतकं मोठं कार्य करणं ही सोपी गोष्ट नाही। पण त्याचबरोबरीने आज जे स्वागत झालं त्याच्यात जो एक सरांनी सांगितलं की संस्कृती जपण्याचा जो भाग होता तो अतिशय सुंदर होता, फार बरं वाटलं। संस्कृती आणि साहित्य या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत। संस्कृती तुम्हाला समाज घडवायला शिकवतं। श्री गणपती संस्थांच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव यांनी विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता संस्थेने अद्ययावत इमारत उभारावी अशी मागणी यावेळी केली। बक्षीस मिळालं म्हणजे झालं असं नसतं, तर जेव्हा केव्हा आपल्याला बक्षीस किंवा काही पारितोषिक दिलं जातं तर देण्याच्या मागे कौतुकाची पावतीही असते, पण त्याबरोबर प्रोत्साहनाचा भाग जास्ती असतो। तर हे ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे ते विद्यार्थ्यांनी इतरही सर्व विद्यार्थ्यांनी यामधून प्रोत्साहनाचा भाग लक्षात घेऊन आयुष्यामध्ये अधिकाधिक यश मिळण्याकडे लक्ष द्या, त्याच्याकरता अधिकाधिक प्रयत्न करा आणि मेक युअर पेरेंट्स प्राऊड। दुसरी गोष्ट मला सांगायची वाटते की आता इथे आपण 4-5 दिवस आणि पुढे 2-3 दिवस मला ॲन्युअल गॅदरिंग चालणार आहे। तर हे जे ॲन्युअल गॅदरिंगचे दिवस असतात ते खूप सगळ्या स्टुडंटसाठी खूप आनंदाचा काळ असतो, म्हणजे खूप मजा असते, मौज मस्ती असते, धमाल असते आणि खूप एक स्ट्रेस फ्री पिरियड असतो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। पण अजूनपर्यंत तुमच्या खांद्यावर तुमच्या जीवनाची जबाबदारी नसेल तर मला असं सांगावं असं वाटतं की जो मात्र स्ट्रेस फ्री पिरियड तुमच्याकरता आहे तर एन्जॉय दिस डेज विथ द फुलेस्ट, त्याचा मॅक्सिमम आनंद घ्या। किंवा शाळेची मुलं, कॉलेजची मुलं आणि पोलीस हे एकत्र यायला पाहिजे किंवा पोलिसांनी येऊन आम्ही काही तुम्हाला दमदाटी करावा किंवा असं अजिबात अपेक्षा नसतं, परंतु तुमच्याकडूनच मी इथं आलेलो आहे। शिक्षण फार महत्त्वाचं आहे। मी आता तुमच्या शाळेचा अहवाल बघितला, साधारण 2000 मुलं तुमच्याकडे शिकत आहेत। 1935-36 काहीची मुलं आहेत। जनसर बरोबर चांगला आहे। मी खोपोलीच्या मी पूर्वी रायगडमध्ये काम केलं आहे, परंतु खोपोलीत 6 महिन्यापूर्वी आलो त्यावेळेला मला प्रथम अवलसूर असं माझ्या पूर्वीचे
शिरीष पवार साहेबांनी आवर्जून मला सांगितलं की खोपोलीकर हे अतिशय माणुसकीच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या साक्षीने एकच संस्था चालकांची एक रिक्वेस्ट आहे माझी त्यांना की एक सुसज्ज अशी इमारत ज्युनियर कॉलेज करता एक बनवली तर चांगलं होईल, कारण की आपले दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे. आपल्या टोटल 26 डिव्हिजन ज्युनियर कॉलेजचे आहे. एकूण 2200च्या आसपास मुलं आपल्या फक्त ज्युनियर कॉलेजची. त्यामुळे खूप एक डिव्हिजनमध्ये 80-90 मुलं आहेत. तर त्या वाढीचा विचार करून हा सांस्कृतिकचा म्हणजे प्रायोरिटीवर घेतलं तर बरं होईल असं मला वाटतं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अब्बू जळगावकर, कार्यवाहक किशोर पाटील, चंद्रकांत केदारी, भास्कर लांडगे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.